XL6 टायरच पंक्चर आहे बघ. आपल्या घराकडे काम चालू आहे आणि त्याच्यात बघा किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी बसलेच होते तेवढ्यात आमच्या आई बोलले चला एक महाराजांचं कीर्तन आहे ते ऐकायला आपल्याला जायचं आहे. कोणत्या महाराजांचं कीर्तन आहे? विशाल महाराज खोल. पूर्ण कीर्तन वगैरे बघितलेलं आहे. मला तरी इतकं आवडलं इतकं आवडलं. हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी आम्ही अशी छान तयार झालेलो होतो कारण की आम्हाला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता. ऋषी या साईडला व्हिडिओ एडिट करत बसलेला आहे. बघा ना कसं ब्लँकेट बिंकेट कसं पसरून ठेवलेलं आहे. ऋषी मी आता आहे ना आपल्याला खायला काहीतरी बनवते. तोपर्यंत तू हे सर्व आवरून ठेव. काय तू स्वयंपाक बनव मग नंतर खाली आहे मग आपण दोघं मिळून सगळं आवरू तोपर्यंत मी एडिटिंग करतो. दोघं मिळून आवरायसारखं काही कामच नाही ते फक्त बेडशीट नीट करायची आणि त्याची घडी घालून ठेवायची. एक काम कर मग तूच कर दोघं मिळून करायसारखं नाही तर मी वरती जातो. तू स्वयंपाक करतो का? नाही मी वरती बसतो. बामट्या. आज आमच्या घरी बनणार आहे शेंगुळ्याची की आमच्या सर्वांची खूप जास्त फेवरेट आहे. कमी नाही होणार? माझ्या हातून कमी होत. कमीच होतं. मी खूप खाणार बर का. तू सगळे खाय. खरं ना कमी नाही होणार ना. लेमट केलं ते करू करू कटाळा येतो मग. मी करू लागते ना पण जास्त करा ना थोडे. अगं बाई किती झालं होईल ना जास्त. ओके संध्याकाळ खात राहिले. संध्याकाळपर्यंत खायचंय म्हणूनच म्हणलं जास्त करा. किती खाणार आहे. हा ते पण आहे म्हणा. डेंजर सर्दी झालेली आहे ना म्हणजे बोलताना सुद्धा नाकमध्ये मध्ये जाम होते. त्याच्यामुळे ना मस्त शिंगुळे खायचे गरम गरम. एकदम असे नूडल्स कसे असतात तर कोरियन नूडल्स राहतात गरमागरम तसे आपले हे महाराष्ट्रीयन नूडल्स आहेत. तर आता आम्ही या ठिकाणी ना शिंगुळे बनवतोय. यार हे खायला एकदम टेस्टी लागतं पौष्टिक पण असतं पण बनवायला एवढा कंटाळा येतो ना. इतकं मोठं बारीक 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 एवढे एवढे शिंगुळे घ्यावे लागतात आणि त्याच्या बनवावे लागतात. खायला किती भारी लागतं. खायला लय भारी लागते एकदम मस्त. थोडी मेहनत लागते बनवायला पण खायला एकदम ज्यांनी खाल्लेले त्यांना पाहिजे असं. हा कोणी कोणी शिंगुळे खाल्लेले आणि कोणाकोणाच्या घरी बनत नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर फायनली आता आमचे शिंगुळे तयार झालेले. अरे बापरे मला पहिले वाढ. शिंगुळे ती ताटकाड भर माझ्याकडनं निघतच नाही. हे बघ वाव असा मस्त वास येतो. इतका भारी सुगंध येऊ लागला ना. लय भूक लागली आता. तुला माहिती का पण शेंगुळे काय असतं? हा मग मी त्यांना कमेंट मध्ये सांगायला लावलेलं आहे ज्यांना ज्यांना माहिती त्यांना. आणि ज्यांना नाही माहिती ना त्यांनी कमेंट करा. मी तुम्हाला एकदा याची रेसिपी देईल पूर्ण. ज्यांना नाही माहिती त्यांनी खायला आमच्या घरी खिचडी छान मस्त झाले. सूप असं भारी लागतंय ना एकदम टेस्टी टेस्टी लागतंय. खिचडी तर छान झाली. मग खाय ना तू खिचडी खायला नको खाऊ वाटलं असतं. हा नको खाऊ शिंगुळे वाटलंस तर खिचडी का. दोन्ही पण खाणार. नाव का ठेवतोय. चांगले नाही झाले शिंगुळे छान झाले ना. नाही रे बरोबर नाही रे बरोबर. कच झाले वहिनी तुम्ही सांगा. खाल्लं का पण आओ जाओ. हा काल फोनवर बोलत होता ना हिंदी मधून बोलायचं त्याला तो काय म्हणतो आओ जाओ तुम्ही. आता आम्हाला नवीन घराकडे जायचं होतं पण आमच्या XL6 टायरच पंक्चर आहे. हे बघ हे इथं हे बघ पूर्ण घातलेलं आहे मध्ये. नाही नाही गेलेलं असं पण एवढं कसं असू शकतं बरं. या गाडीचे हेच टायर पंक्चर होतं मागचे दोन. हा कसं आता अल्टो तर नाही तिथं फिरती ही गाडीचं पंक्चरच होतात. तिला लिंबू मिरची बांधणं पडणार. खरंच बांधायला लागणार आहे. अरे इतक्या वेळेस झालेला आहे आता ही गोष्ट माहिती का. इतक्या वेळेस झालेली आहे तिचं मागचे दोन्ही टायरांपैकी ना एक टायर तरी पंक्चरच राहतं. 3 दिवस झाले गाडी काढली गेली नाही ना तर ते पंक्चर आहे. कुठं जायचं म्हणलं गाडीचं टायर पंक्चर राहतं. आमच्या नवीन घराकडे आम्हाला ॲक्रेलिकच्या शीट आणायच्या होत्या ना त्यामुळे आम्हाला गाडी घेऊन जायची होती. गाडीचं टायर पंक्चर आहे म्हणून अल्टो घेऊन चाललोय. घे माग घे. आता आलोय आम्ही नवीन घराकडे आणि इकडे ना ॲक्रेलिकचे शीट आलेले आहे. सो आम्हाला त्या पण बघायच्या म्हणजे जे सनमायका आहे ना आपल्या पूर्ण घराचं ते सर्व आलेले आहे. आता आहे ना पूर्ण घराच्या सनमायकाच्या शीट सर्व आलेले आहे. इकडे पण आहे इकडे पण शीट आहे. हे ॲक्रेलिक आहे. हे जे हॉलमध्ये लागणार ते आमचं किचनचं सामान आहे आणि किचनचा कलर आहे ना या टाईप मध्ये राहणार आहे. आता तो एवढा अंधारामध्ये दिसत आहे पण हा शेड पण खूप सुंदर आहे. किचनचा शेड मला आवडला. आपण किती डोकं लावलं होतं याला पण एकदम परफेक्ट शेड भेटलेला आम्हाला. पार्किंग मध्ये जे वॉर्डरोब होते ना त्याचे सुद्धा डोअर बनलेले आता. वाव किती मोठा स्टोरेज आहे ना इथे. हा अरे इकडे पण झाले. वाव आता टेन्शन नाही बाबा. ऋषीने किती पण शूज आणले किती पण कपडे घेतले ठेवायचं ताण नाहीये. कसं हसते मनातल्या मनात खुश झाला असेल ना. कसं खुश झाला. तर काही आपल्या घराकडे काम चालू आहे आणि त्याच्यात बघा किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. बघा सगळं फंगस आलेलं आहे. हे बघा पाणी लीक होतंय सगळं.
काढायचं आता MDF पूर्ण पाठीवर शीट टाकायची आहे आणि कुठलं काय करायचंय कुठलं आता एवढं काम सर्व परत करावं लागणार आहे. काढायचंच होतं तसं पण काढायचं होतं हे साईडचं पण काढायचं होतं. हे पुरा निकालने का ताना आपने को वैसे भी एक नुसतं वाढतच चाललंय, कमी काहीच होत नाही. जे बेडरूमचे डोअर आहे ना त्याला सुद्धा लॅमिनेट लागतंय आता. किड्सचं आहे ना? हा म्हणजे आता कुठे सेमच आहे सगळे बेडरूमचे नाही ना, मधल्यावर डिपेंड करतं ना ते. ये किड्स का है क्या? हाँ, बच्चों के बेडरूम का है ये है ना. बेडच्या बॅक साइडचं आहे. काय बोलतो रे याला? बेड रेस्ट नाही, बॅक रेस्ट. मला शिकावं लागेल मला. याला सर्व कुशनिंग वगैरे येणार. इतकं सुपर दिसल नाही असं मध्ये बेड आहे. चालू होतं की नाही का भजन नगरच्या शॉपचं तोंड कुठे कुठे फायनली मी विनर आहे. तुझं चुकलेलं पूर्णपणे चुकलेलं आहेस तू बाबट्या. कालपासून मला डोकं लावतोय, इतकं डोकं लावतोय. आता सांग कोणत्या दिशेला आहे, आता सांग कोणत्या दिशेला आहे, आता सांग कोणत्या दिशेला आहे. आणि बरोबर मीच बरोबर. नाही बट हे बघ आता तसा तू फोन धरलेला आहे का बघ आता असं आहे तोंड. ओके नाही का असं? हा ना असंच आहे ना. मग पण तू बोलला त्या दिशेला तर नव्हतं दुकान. नाही पण मग फेसिंग तर तसंच आहे ना, थोडं असं नाही पूर्वच आहे ना. नाही नो 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 नो. हे बघ आपण असं दुकान आहे, असं जर थांबलो ना तर पूर्व दिशा येते. असं जर थांबलो आणि असं पण थांबलं तर पूर्वच दिशा येते. म्हण ना आता. अशी थांबल्यावर कसं काय पूर्व दिशा येईल? आपल्या घर पूर्व दिशेला आहे कम्प्लीट. अमोल भाऊ आहे ना वहिनीला भेटायला गेले होते तर वहिनीने ना मस्तपैकी बिस्किट पाठवले. मला पण द्या ना. कंदी पेढा आहे कंदी पेढा आहे का? मला वाटलं बिस्किट आहे. मी घरी आणि आजचा पूर्ण दिवस आहे ना आपल्या नवीन घराकडेच गेलेला आहे. त्या घराचं जे सनमायका आलेलं होतं ना त्यामध्ये एक शीट जी होती ना ती रॉंग आलेली होती. म्हणजे तो कलर खूप जास्त लाईट होता आणि आम्हाला तो टोनच नको होता. सो आम्ही ती शीट परत तिकडे घेऊन गेलो आणि त्याच्या बदल्यात दुसरी शीट घेऊन आलो आणि अजून एक ॲक्रेलिकचं थोडं बाकी होतं त्यांच्याकडे तर ते पण घेऊन आलेलं आणि अजून पण आम्हाला एक 10-15 शीट अजून लागणार आहे. त्याचं अजून सिलेक्शन पण झालेलं नाही. इतका टाइम चालला ना नवीन घराकडे. म्हणजे एकदा तिकडे गेलो आणि तिकडचं जर काही काम लागलं तर पूर्ण दिवस त्या कामातच चालला जातो. येऊन निवांत मी बसलेच होते तेवढ्यात आमच्या आई बोलले चला एक महाराजांचं कीर्तन आहे ते ऐकायला आपल्याला जायचं आहे. तर आम्हाला आहे ना आता पागलगावला जायचं आहे कीर्तन ऐकायसाठी. त्यासाठीच मी एकदम लगेच तयार झाले. आपल्या ऑल्टोमध्ये चार्जरची पिन होती तर ती पण घेतलेली आहे आणि आता लेट पण झालेला. आम्हाला ऍक्च्युली 7:30ला ते चालू होणार आहे आणि मला असं वाटतंय आता 6:45 वाजलेले तर जाता जाता आम्हाला 1 तास तरी लागेलच. तर आता लगेच निघूयात आपण. आमच्या सर्वांचं आवरलेलं आहे एकदम 15 मिनिटातच आम्ही आवरलेलं आहे आणि मनीषा वहिनी सुद्धा आम्ही झटकेपट आवरायला लावलेलं आहे. गाडी पप्पा चालवणार वो. पहिल्यांदा बसते मी पप्पा चालवते तेव्हा. हर्षद सुद्धा ट्युशन वरून आलेलं आहे. कोणत्या महाराजांचं कीर्तन आहे? विशाल महाराज खोल. तर आता आम्ही बागलगावला पोहोचलेलो आहे. या समोरच्या साईडला आहे ना कीर्तनाचं स्पेस आहे. फर्स्ट टाइम कीर्तनाला चाललंय म्हणजे लाईव्ह कीर्तन फर्स्ट टाइम बघायला चाललं. म्हणजे असं छोट्यापणी वगैरे गेलेलं आहे पण तेव्हा काही कळत नव्हतं. असंच मजा मस्तीसाठी गेलेलं आहे मम्मी सोबत वगैरे. पण आज फर्स्ट टाइम प्रॉपर म्हणजे ऐकायला समजून घ्यायला चाललेलं आहे. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. सगळ्या ठिकाणी माणसं मेल्यावरच्या बाया दारावर बसायला जातात. त्यांचं काय कीर्तन संपलेलं आहे आणि आम्ही जेवण पण केलेलं आहे आणि कीर्तन आहे ना इतकं मस्त झालं ना. एकदम भारी होतं कीर्तन. मीन्स असं सर्वच छान होतं एकदम मस्त. एन्जॉय वगैरे केलं कीर्तन. मी तर पहिल्यांदा पूर्ण कीर्तन वगैरे बघितलेलं आहे. मला तरी इतकं आवडलं म्हणजे मला एन्जॉय येत होतं. म्हणजे नंतर आहे ना मला इतकं इंटरेस्ट आला होता ना कीर्तन मध्ये. एकदम भारी झालं. आता चला आता घर जायचं. आणि प्रसाद सुद्धा इतका छान होता माहितीये का. वरण पोळी होती आणि ना हिरव्या मिरच्या होत्या अशा वाफवलेल्या मिरच्या होत्या. इतक्या टेस्टी होत्या ना. तू मिरची नाही खाल्ली ना? इतक्या तिखट होते इतके तिखट होत्या तरी पण मी डबल घेतल्या आणि खाल्ल्या. लय आवडल्या मला मिरच्या. पूर्ण जेवण एकदम मस्त होतं. शायद मम्मी पप्पा येता की नाही का इथंच झोपायचा विचार त्यांचा. येतील बोलत बसले असेल कोण भेटला असेल तर. हा ना गर्दी पण आहे. आले मनीषा वहिनी तर आल्या. आई आल्या ना. कसं होतं कीर्तन? छान होतं. आरोग्य तिला आवडलं. हो मला लय आवडलं. लय मस्त एकदम मस्त. नंतर लय इंटरेस्ट आला होता. एकदम भारी आलोय आम्ही घरी आणि घरी येऊन आहे ना इतकी गरमी व्हायला लागली. गाडीत मस्त थंडगार वाटत होतं. आता अशी गरमी होती. पावसाळा चालू तरी सुद्धा गरमी होऊ लागली. वहिनीला पण आम्ही घरी घेऊन आलेले. आता इथं झोपी घालायचंय. मनोभाऊला एकट्यानं राहू द्यायचंय घरी. आज घाबरतील काय मनोभाऊ तू? नाही मला नाही घाबरते. नाही तुम्ही त्या घाबर चालला मनोभाऊला. आई तर थांबचाल का? नाही घाबरत का?
ना माहिती ना मनू भाऊ वरती आहे वेअर हाऊस मध्ये म्हणून ते इथे शांततेत बसले, नाही तर घरी आल्या आल्या म्हणले असत्या मला जायचं मला जायचं मला जायचं. हर्षद बघा आल्या आल्या झोपून राहिला. हर्षद लय थकला, लय बोर झाला होता. थंडी वाजते आम्हाला, गरमी होती तुला थंडी वाजते. घरी आलो आणि घरी आल्यानंतर आहे ना शॉपच्या स्टॉकचं आहे ना थोडं मॅनेजमेंट करायचं होतं, तर ते करत बसलो होतो. आणि आता आम्हाला आहे ना 2 वाजता झोपायला, आणि तेवढ्यात आम्हाला एक पार्सल भेटलं. पार्सल मध्ये आहे ना 2 राखी आहे, एक शिक्का आहे आणि एक खायचं पण आहे काहीतरी, पण एक कोणी पाठवलेलं आहे ना हेच कळत नाहीये. वा, ऋषीला रक्षाबंधनसाठी 2 राख्या आलेल्या आहे. उद्या तुम्हाला बांधून दे प्लीज. तर काही दारू मला आहे ना रक्षाबंधनला राख्या बांधणार आहे. मग काय होतं, बांधू शकते ना राखी. भावालाच नसते बांधू केले, जे रक्षा करतात ना त्यांच्यासाठी असते राखी असं बोलतात, मला नाही माहिती. सो गाईज, तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always happy.